Hello students, welcome to Late Nikhil Babu Khadse Semi English Medium School, Muktaynagar. Welcome to 9th standard class. Okay, introduce to myself. My name is Umesh Prakash Patil and I teach you mathematics part 2, that is geometry. तर मी तुम्हाला 9व्या इयत्तेतील गणित विषयातील भाग 2 त्याचंच नाव आहे geometry. हा सब्जेक्ट हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, लेट्स गो स्टार्ट. आवर फर्स्ट टॉपिक इज first chapter is basics, chapter number 1, basic concept in geometry. तर basic concept in geometry earlier in last class म्हणजे लास्ट वर्गामध्ये तुम्ही ऑलरेडी पॉइंट्स, लाईन्स अँड प्लेन्स याचा अभ्यास केलेला आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. यू नो व्हेरी वेल. ओके, फॉर एक्झाम्पल पॉइंट्स. व्हॉट इज पॉइंट्स? ओके, पॉइंट्स आर इनडिफिनाइट्स इन नंबर. वी कॅनॉट कॅल्क्युलेट डेम. आपण त्यांना म्हणजे मोजू शकत नाही, ते असंख्य असतात. ओके, अँड लाईन्स अँड प्लेन्स आर अ सेट्स ऑफ पॉइंट्स. लाईन्स आणि त्या प्लेन्स असतील ते असंख्य पॉइंट्स म्हणजे असंख्य बिंदूंपासून त्यांचं निर्माण झालेलं असेल. हे तुम्ही 8th स्टँडर्ड्समध्ये ऑलरेडी शिकला आहात. ओके, तर नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करूया. दॅट इज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. फॉर कोऑर्डिनेट्स मीन्स निर्देशक, दोन निर्देशक आणि त्यांचं अंतर. ओके, वी ऑब्झर्व दिस नंबर लाईन. आपल्याला या ऑब्झर्वेशन करायचं या नंबर लाईनवरती. तर या नंबर लाईनवरती एक 0 आहे, तो सेंटरला आहे आणि ऑन द राईट हँड साईड देर आर सम पॉझिटिव्ह नंबर्स अँड लेफ्ट ऑफ दिस 0 देर आर सम निगेटिव्ह नंबर्स. बरोबर. तर बघा तो काय म्हणतो आहे, पॉइंट्स बी ऑन द नंबर लाईन्स डिनोट्स नंबर 1. आता या नंबर लाईनवरती, हे नंबर लाईन आहे. ओके, या नंबर लाईनवरती जो डी पॉइंट्स आहे, हा डी पॉइंट आहे, तो डी पॉइंट्स काय डिनोट करतो आहे, नंबर 1. म्हणजे डी काय आहे, एक नंबर. ओके, एक नंबर नाही, एक आहे. ओके, त्याच्यानंतर 1 इज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी. तर एक हा काय झाला, या पॉइंट डीचा निर्देशक झाला. तसंच डी ऑन द नंबर लाईन्स इज डिनोट्स नंबर 3. ओके, त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही, 3 इज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई. इकडे ए इज डिनोट the number -5. That's why -5 is coordinates of point A. सेकंड पॉइंट आहे यामध्ये, द पॉइंट E is 2 units away from point D. हा पॉइंट E जो आहे तो 2 स्थळ या D पॉइंट पासून दुरीवरती आहे. म्हणजे या दोघांमध्ये अंतर, डिस्टन्स किती आहे, 2 युनिट्स. बघा, हा पॉइंट 1 आणि हा दुसरा, म्हणजे त्याच्यामध्ये अंतर किती आहे, 2 युनिट्स. ओके, आता आपल्याला जर का या पॉईंट्समधील डिस्टन्स जर का काढायचं असलं, आता हे इझी आहे. आता ई आणि ए मधला आता लॉंग टर्म आहे. ओके, लॉंग डिस्टन्स आहे. तर यांचं डिस्टन्स जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, त्यासाठी एक इझी फॉर्म्युला आहे. तो काय आहे, टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन नंबर लाईन, कन्सिडर द कोऑर्डिनेट्स. जर आपल्याला नंबर लाईनवरती ते पॉईंट्स आहे त्यामधील डिस्टन्स जर का काढायचं असेल, तर आधी आपल्याला हे जे खाली जे कोऑर्डिनेट्स आहे हे लक्षात घ्यावे लागतील. अँड सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट्स फ्रॉम लार्जर कोऑर्डिनेट्स. लक्षात घेतल्यानंतर यामधून मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट हा आपल्याला मायनस करायचं आहे. बरोबर. आता डी आणि ईचं जर का म्हटलं, आपण इथं बघितलं 2 युनिट्स अवे फ्रॉम, तर ह्या डीमध्ये डीचा कोऑर्डिनेट झाला 1 आणि ईचा कोऑर्डिनेट नंबर आहे 3. तर त्याचा यामध्ये मोठा संख्या कोणती आहे, 3 इज ग्रेटर दॅन 1. दॅट्स वाय आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये दिलेला आहे, सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट्स फ्रॉम लार्जर कोऑर्डिनेट्स. म्हणजे आपल्याला मोठ्या संख्येतून छोटी संख्या ही सबट्रॅक्ट करायची आहे, वजाबाकी करायची आहे त्यामध्ये. म्हणून इज इक्वल टू 3 -
3 - 1 = 2, म्हणून त्याचा डिस्टन्स किती झालं 2 युनिट्स. आता एका एक्झाम्पलमधून बघूया. The coordinates of point E and D are, इचा कोऑर्डिनेट्स पॉइंट काय आहे 3 and 1 रिस्पेक्टिव्हली, अनुक्रमाने आहे ते. ओके, देन फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स. तर आपल्याला या दोन कोऑर्डिनेट्स मधील आपल्याला अंतर कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, देन 3 इज ग्रेटर दॅन 1. 3 हा एकापेक्षा मोठा आहे. आणि आपण आधी शिकला आहात फॉर्म्युल्यामध्ये की वी हॅव कन्सिडर दिस कोऑर्डिनेट्स अँड सबट्रॅक्ट स्मॉलर कोऑर्डिनेट्स इनटू लार्जर कोऑर्डिनेट्स. म्हणजे मोठ्या निर्देशकातून आपल्याला छोटा निर्देशक हा वजा करायचा आहे. बरोबर. तर बघा कसं येईल ते स्टेप बाय स्टेप. डिस्टन्स, स्मॉल डी फॉर डिस्टन्स. डिस्टन्स ED = 3 - 1. Okay, that's hence distance ED = 2. बरोबर. आता जर का आपल्याला याची लेंथ मोजायची झाली तर याची लेंथ काय येईल बघा. लेंथ ED = 2 युनिट्स आणि इकडे पण काय येईल 2 युनिट्स. यामध्ये आता तुम्हाला डिफरन्स काय करतोय, डिफरन्स काय आहे यामध्ये. लेंथ पण 2 झाली आणि डिस्टन्स पण 2 झालं. तर यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे बघा. डिस्टन्स ED यामध्ये मी कॉमा दिलेला आहे. जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या स्थळांचं डिस्टन्स काउंट करतो दे शुड बी कॉमा. त्यामध्ये आपल्याला कॉमा द्यायचा असतो. आणि लाईनचा जेव्हा आपण स्टडी करू, जेव्हा लाईनचा स्टडी करूया तेव्हा आपल्याला तो कॉमा लेस असतो, त्यामध्ये आपण कॉमा देत नाही. ओके, हा याचा डिफरन्स आहे. तर डिस्टन्स काढताना केव्हा आपण तुम्हाला दोन याच्यामध्ये कॉमा द्यायचाच आहे आणि लाईन काढताना कॉमा द्यायचा नाही आहे. एवढं लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे मार्क्स कट केले जातील, डायरेक्ट 0 मार्क्स मिळतील त्याला. ओके, आता बघा अजून एक सॉल्व एक्झाम्पल घेऊ. फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट B अँड पॉइंट E, पॉइंट D, पॉइंट B अँड पॉइंट T. बरोबर. तर मग कसं येईल बघा. पॉइंट B चा कोऑर्डिनेट्स पॉइंट नंबर काय आहे -3 आणि पॉइंट D चा आहे 1. आता आपल्याला यामध्ये ग्रेटर नंबर अँड स्मॉलर नंबर आयडेंटिफाय करायचा आहे. तर यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे तर +1 इज ग्रेटर दॅन -3. बरोबर. दॅट्स वाय देअरफॉर डिस्टन्स B, D = 1 in bracket -3. आता सबस्ट्रॅक्शनचे काही रूल्स आहेत. जर ब्रॅकेटच्या आधी जर का निगेटिव्ह साईन असेल तर ब्रॅकेटमध्ये जे अंक आहेत त्याची साईन किंवा जे साईन असेल ते साईन बदलतं. बरोबर. मग काय होईल 1 + 3 = 4. दॅट्स वाय डिस्टन्स बिटवीन B अँड D = 4 युनिट्स. हे बघा B आणि D 1 2 3 4 युनिट्स अँड लेंथ is BD = 4. Okay, solve it.
आता या दोन एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की ते आन्सर आलं, दीज आर ऑलवेज बीन पॉझिटिव्ह. एकाचं आन्सर आलं 4 आणि एकाचं आन्सर आलं 2. तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये नंबर लाईनवरती डिस्टन्स जर का कॅल्क्युलेट केलं तर दे शुड ऑलवेज इन पॉझिटिव्ह नंबर्स. ते केव्हाही पॉझिटिव्ह नंबर्स येणार आहे. जर तुमचं आन्सर निगेटिव्ह साईनमध्ये आलं तर तुमचं काहीतरी चुकलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डिस्टन्स काढताना केव्हा पण ते काय असेल, पॉझिटिव्ह नंबर्समध्ये असेल. आणि 2 जे पॉईंट्स आहे त्या कंटिन्यू येणाऱ्या 2 पॉईंट्समध्ये आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकत नाही. देज ऑलवेज 0. ते काय असेल, केव्हा पण 0, जेव्हा ते आपल्याला नॉट डिस्टिंक्ट असेल तेव्हा. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे आपला सिलेबसमधील बिटवीननेस. बिटवीननेस. ओके, बिटवीननेस म्हणजे मध्यभागी, बरोबर, 2 पॉईंटच्या मध्यभागी असणारा, त्यालाच काय म्हणायचं, इन बिटवीन. एक एक्झाम्पल बघा, ही एक नंबर लाईन आहे किंवा एक लाईन आहे साधी, त्याला आपण नाव दिलं AB आणि मध्यभागी आहे पॉईंट C. ओके, तर AC डिस्टन्स सपोज 4 सेंटीमीटर आहे. AC डिस्टन्स हा 4 सेंटीमीटर आहे आणि CB डिस्टन्स हा 6 सेंटीमीटर आहे. बघा, AC इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड CB इक्वल टू 6 सेंटीमीटर, बरोबर. तर AB किती झाला, व्हॉट्स इज द लेंथ ऑफ AB? AB इक्वल टू AC प्लस CB, बरोबर. AC आहे 4, दॅट्स वाय 4 प्लस CB इज 6. देअरफॉर AB इक्वल टू 10. AB काय झालेला आहे मग, 10 झाला आहे. म्हणजे आपल्याला इझी कळेल की जो मोठा डिस्टन्स आहे, जास्त डिस्टन्स आहे, बरोबर, तो दोघांची बेरीज समान असेल. इज इक्वल टू इज इक्वल टू सांगायचा अर्थ म्हणजे तो दोघं या सेगमेंटच्या बेरज एवढा असेल, टोटल लेंथ जी असेल, म्हणजे AB इक्वल टू AC प्लस CB. ओके, आता एक एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला. इफ PQR आर 3 collinear points, there are 3 possibilities. There are 3 possibilities. Find which point is in between 2 points. तर आपल्याला 3 कोलिनियर पॉईंट दिलेले आहे. आता कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय हे तुम्ही आधी लक्षात घ्या. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे जे एका लाईनमध्ये असतात, इट्स ऑन स्ट्रेट लाईन्स, त्यांना म्हटलं जातं कोलिनियर पॉईंट्स, बरोबर. तर आपल्याला PQR हे 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज आहे. दॅट इज, एक असेल P असेल सेंटरला, एक तर Q असेल सेंटरला, एक तर R असेल सेंटरला. ते आपल्याला माहीत नाही. देर आर 3 पॉसिबिलिटीज, बरोबर. आता 3 नंबर लाईन ड्रॉ करू आपण. Q R Q P R Q P P Q R P R Q पॉइंट्स आहे हा
3 पॉईंट्स PQR PQR ह्या 3 पॉसिबिलिटीज आहे. ओके, तर आपल्याला बघायचं आहे या फर्स्ट केसमध्ये पॉइंट P इज बिटवीन अ पॉइंट R अँड Q. पॉइंट P इज बिटवीन पॉइंट P अँड Q, सॉरी R अँड Q. तर पॉइंट P जो आहे तो पॉइंट R आणि Q यांच्या मध्यभागी आहे या केस नंबर 1 मध्ये. केस 1, केस 2, केस 3 आपल्याला 3 पॉसिबिलिटीज दिलेल्या आहे, म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला माहीत नाही आहे. बरोबर, त्यामध्ये एकतर पॉईंट P हा सेंटरला असेल, एकतर पॉईंट Q हा मध्यभागी असेल, किंवा पॉईंट R हा मध्यभागी असेल. बरोबर, तर या केसमध्ये पॉईंट Q इज बिटवीन पॉइंट P अँड R. यामध्ये P आणि Rच्या मध्यामध्ये Q पॉइंट आहे. आणि या केसमध्ये पॉइंट R इज बिटवीन पॉइंट P अँड Q. हा P अँड Q मध्ये आहे. आता एक बघा, मग केस सेकंडमध्ये बघा, किंवा केस फर्स्टमध्ये पण बघितलं काही प्रॉब्लेम कोणत्यामध्ये, पण केस सेकंडमध्ये आपण बघूया आधी. इफ डिस्टन्स बिटवीन P अँड Q इज इक्वल टू, सॉरी, इफ डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR. आता यामध्ये जर का तुम्ही बघितलं, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इक्वल टू डिस्टन्स PR, ही केस जर का आपण घेतली तर आपल्याला काय समजतं की हा पॉईंट Q आणि हा पॉईंट Q कॉमन आहे. या दोघांमध्ये कोणता पॉईंट कॉमन आहे? पॉईंट Q कॉमन आहे. म्हणून पॉईंट Q इज बिटवीन पॉइंट P अँड R. काय झाला तो? पॉइंट P अँड R च्या मध्यभागी पॉइंट Q आहे. यामध्ये जर बघितलं तर पुन्हा सेम येईल. बरोबर, कारण की आपल्याला एक्झॅक्ट त्याचे नंबर कोऑर्डिनेट्स दिलेले नाही आहे म्हणून. बरोबर, यामध्ये काय आहे? पॉइंट P इज बिटवीन R अँड Q, म्हणजे RP प्लस PQ इक्वल टू RQ. यामध्ये PR प्लस PRQ इक्वल टू PQ. ओके, तर आता आपण न्यूमेरिकल फॉर्ममध्ये बघूया. एक्झाम्पल नंबर सेकंड, बिटवीननेस. एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला. ऑन द नंबर लाईन पॉइंट ABC आर सच दॅट, दिलेला आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये, डिस्टन्स AB इक्वल टू 5. त्याच्यानंतर दिलेला आहे डिस्टन्स BC इक्वल टू 11. त्यानंतर दिलेला आहे डिस्टन्स AC इक्वल टू 6. आणि विचारलेला आहे विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. यामध्ये आपल्याला दिलेला आहे या कोणता पॉइंट 2 पॉईंटच्या मध्यभागी आहे. बरोबर, तर असं केव्हाही गणित जर का तुम्हाला आलं तर त्याचं सोल्युशन कसं येईल बघा. जो मोठा संख्या असेल त्या मोठ्या संख्येचा आधी विचार करायचा. केव्हा पण मोठ्या संख्येचा आधी विचार करायचा. फॉर एक्झाम्पल, डिस्टन्स BC इक्वल टू 11 गिव्स द इक्वेशन नंबर 1.
याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर देअरफॉर डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इक्वल टू, डिस्टन्स AB किती आहे 5 आणि डिस्टन्स AC किती आहे 6. आन्सर किती आलं, व्हॉट वी गॉट आन्सर 11. सेम झालं ना. ओके, गिव्स द इक्वेशन नंबर 2, याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. बरोबर. आता जर का आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 यांचा अभ्यास केला, यांना ऑब्झर्व केलं, तर त्यांची लेंथ डिस्टन्स काय आहे, सेम आहे. बरोबर. बिटवीननेस काय त्यांचं. आता मग बघायचं आपल्याला, देअरफॉर डिस्टन्स BC इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC असं म्हणू शकतो आपण. कारण की यांचं पण आन्सर 11 आहे, यांचं पण डिस्टन्स 11 आहे आणि याचं पण काय आहे 11 इक्वल टू 11. ओके. मग आता नंबर लाईनवरती बघा कसं ड्रॉ केलं जाईल ते. हे नंबर लाईन आहे, BC इक्वल टू 11. सपोज आपण याला नाव दिलं BC, यात आहे 11 इथपर्यंत. बरोबर. त्याच्यानंतर दिलेलं आहे AB इक्वल टू 5. इथं आला AB इक्वल टू 5 अँड AC इक्वल टू 6. AC इक्वल टू 6. 5 प्लस 6 इक्वल टू 11. वी प्रूव्ह दॅट, आपण सिद्ध केलं काय की पॉइंट A इज बिटवीन पॉइंट B अँड C. व्हॅल्यूनुसार आन्सर काय येईल, हेन्स पॉइंट A इज बिटवीन पॉइंट B अँड C. तर पॉइंट A काय आहे, पॉइंट B आणि C यांमध्ये आहे. बिटवीननेस, यालाच म्हणायचं बिटवीननेस. ओके. एक एक्झाम्पल अजून बघूया. सॉल्व एक्झाममध्ये 3rd आहे. एक्झाम्पल नंबर 2, U, V and A. U, V, A are three cities on straight road. स्ट्रेट रोडवरती ह्या UVA ह्या 3 शहर आहे. हे 3 शहरं या रस्त्यावरती आहे. द डिस्टन्स बिटवीन U and A इज 215 किलोमीटर. द डिस्टन्स बिटवीन U and A इज 215 किलोमीटर. त्यानंतर दिलेलं आहे V and A, द डिस्टन्स बिटवीन V and A इज 140 किलोमीटर. जे V शहर आहे आणि A शहर आहे यांच्या मध्ये अंतर किती आहे, तर 140 किलोमीटरचं अंतर आहे. त्यानंतर दिलेलं आहे UA इज 75 किलोमीटर. विच देम इज बिटवीन द अदर 2. आता यामध्ये आपल्याला मध्यात कोणतं शहर आहे ते काढायचं आहे. बघा आता आन्सर, सोल्युशन काय आहे याचं सोल्युशन बघा. डिस्टन्स बिटवीन U अँड A इक्वल टू 215. त्याच्यानंतर आहे डिस्टन्स बिटवीन U
अँड व्ही इक्वल टू 75 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर आहे डिस्टन्स बिटवीन व्ही ए इक्वल टू 140 किलोमीटर. बरोबर. व्ही एमध्ये काय आहे, व्ही एमध्ये डिस्टन्स आहे 140, यू व्हीमध्ये आहे 75 अँड यू एमध्ये आहे 75. आता मला हे लार्ज दिसत आहे, मोठं डिस्टन्स दिसतं आहे, म्हणून मी त्याला काय करेल, 1 नंबर देईल. म्हणून डिस्टन्स देअरफॉर हेन्स डिस्टन्स यू ए इक्वल टू 215 किलोमीटर गिव्स द इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन यू व्ही प्लस डिस्टन्स बिटवीन व्ही ए कॉमा व्ही ए इक्वल टू 75 प्लस 140 इक्वल टू 70. 5 7 11 प्लस 11 यूजस 1 250. बरोबर. यूज द इक्वेशन नंबर 2. मग काय झालेलं आहे, मग आपण याला असं म्हणू शकतो की इक्वेशन 1 इक्वल टू इक्वेशन 2, किंवा असं पण म्हणू शकतो त्याला, हेन्स देअरफॉर डिस्टन्स यू ए इक्वल टू डिस्टन्स यू व्ही प्लस डिस्टन्स व्ही ए. बरोबर. हे पण 215 आहे आणि हे पण 215 आहे. आता नंबर लाईनवरती कसं येईल ते, यू ए 215. बरोबर. त्याच्यानंतर आहे यू व्ही 75. सपोज आता व्ही असला इथं 75, हा झाला व्ही, आणि व्ही ए 140 किलोमीटर. मग आपल्याला प्रूव्ह झालं याचं यू व्ही प्लस व्ही ए 140 प्लस 75 इक्वल टू 215 किलोमीटर. तेवढंच अंतर कोणत्या शहरांमध्ये आहे, यू अँड ए. मग आपण काय लिहायचं, हेन्स पॉइंट और सिटी व्ही इज बिटवीन द सिटी यू अँड ए. तर शहर व्ही जे असेल ते शहर यू आणि ए यांच्या मध्यभागी आहे, ऑन स्ट्रेट लाईन, एका सरळ मार्गावरती. बरोबर. याच्यानंतरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया, सॉल्व एक्झाम्पल अँड त्याच्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 1.1. ओके. थँक्यू फ्रेंड्स.